मित्रांनो, खरं सांगा की तुम्हाला ना माहीत आहे का हो की बायकांना आणि मुलींना कोणत्या प्रकारचे पुरुष, कोणत्या प्रकारची मुलं त्यांना जास्त आवडतात? कोणत्या पुरुषांच्या प्रेमामध्ये, कोणत्या मुलांच्या प्रेमामध्ये बायका आणि मुली लगेच पडतात आणि कोणत्या पुरुषांना, कोणत्या मुलांना बायका स्वतः पटवण्याचा प्रयत्न त्या स्वतःहून करतात? त्या पुरुषांना ना जास्त बायका भाव देतात. तर मित्रांनो, तुम्हाला ना जर ह्याच्याबद्दल काही माहिती नसेल तर मित्रांनो घाबरू नका, कारण आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना 5 प्रकारचे पुरुष, होय मित्रांनो, असे ना 5 प्रकारचे पुरुष, जे 5 पुरुष ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त आवडतात. बायका आणि मुली त्या 5 पुरुषांच्या प्रेमामध्ये किंवा त्या 5 मुलांच्या प्रेमामध्ये पटापट पडतात आणि त्या 5 पुरुषांना, त्या 5 मुलांना बायका आणि मुली स्वतः पटवण्याचा प्रयत्न कायमचा करतात. त्या 5 पुरुषांना बायका आणि मुली स्वतः खूप जास्त भाव देतात आणि प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जो पण कुणी पुरुष असेल तर तो ना ह्या 5 मधला कोणीतरी एक असावा, किंवा म्हणजे ही 5 पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये असावीत असं बायकांना वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ना ह्याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला पुरुष आहे तर तो पहिला पुरुष ना असा आहे मित्रांनो की जो ना बायकांना आणि मुलींना खूप जास्त आवडतो. तर तो पुरुष ना असा आहे की तिचं ना मन ओळखणारा. काय बोललो मी? तिचं ना मन ओळखणारा. आता बघा मित्रांनो, सर्व बायकांना आणि सर्व मुलींना असा पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये हवा असतो, जो पुरुष ना त्यांच्या मनातलं तो ओळखायचा प्रयत्न करेल किंवा तो ना त्यांच्या मनाला ओळखेल. म्हणजे मित्रांनो, जर एखाद्या बाईच्या ना आयुष्यामध्ये असा कोणतरी पुरुष असेल, म्हणजे तो पुरुष ना तिच्या आयुष्यामध्ये मित्र म्हणून असेल की जो ना तिचं मन ना पूर्णपणे ओळखतो. तिच्या मनामध्ये ना काय चाललंय ते तो म्हणजे ओळखतो. तिच्या भावना ना तो समजून घेतो. ती कधी, कशी आणि काय बोलेल ह्याचा त्याला अंदाज असतो. असा म्हणजे तिचं ना मन ओळखणारा असा जर पुरुष तिच्या आयुष्यामध्ये असेल ना, तर मित्रांनो त्या पुरुषाला ती बाई कधीच आपल्यापासून दूर जाऊन ती देत नाही. कारण मित्रांनो त्या बाईला ना असंच वाटतं की हा पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये कसाही करून हा पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणजे अशा पुरुषाला ना बायका स्वतः पटवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये ना त्यांना असा पुरुष त्यांना हवा असतो, जो पुरुष ना त्यांचं मन ओळखू शकेल, त्यांच्या मनातल्या गोष्टी तो समजू शकेल. तर मित्रांनो हा ना पहिला पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पुरुष आहे तर तो दुसरा पुरुष ना असा आहे मित्रांनो की त्या बाईच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारा. काय बोललो मी? त्या बाईच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारा. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की बायकांना ना सरप्राईज खूप जास्त आवडतं. आणि म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ना जर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा कोणी पण असा एखादा मित्र असेल जो त्यांच्या ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो, जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना काय आवडतं, तिला ना काय आवडत नाही, तिचा बर्थडे कधी असतो, तिला ना खायला काय आवडतं, तिला ना कसे कपडे घालायला आवडतात, म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्हाला समजलं असेल की मित्रांनो जर एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये असा एखादा मित्र तिचा असेल जो तिच्या ना छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवतो आणि वेळ आली ना की तिला सरप्राईज देतो, तर मित्रांनो असा पुरुष ना त्या बाईला कसा पण करून तिला तिच्या आयुष्यामध्ये हवा असतो. कारण बायकांना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असा कोणतरी पुरुष माझ्या आयुष्यामध्ये असावा, ज्याने माझ्या ना सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असं बायकांना वाटतं मित्रांनो. आणि वेळोवेळी ना त्याने मला सरप्राईज द्यावं असं बायकांना वाटतं. आणि जर असा एखादा मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये असेल ना की जो त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि वेळ आली ना की तिला सरप्राईज देतो, तर मित्रांनो अशा पुरुषाला ना ती बाई कसं पण करून
वस्तूंना ती आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करते. ती त्याला ना कधी आपल्यापासून दूर जाऊन देत नाही. ती स्वतः ना त्याला पटवण्याचा प्रयत्न पण करते, कारण तिला तो ना हवा असतो. तर मित्रांनो, हा ना दुसरा पुरुष आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा पुरुष आहे, तर तो तिसरा पुरुष असा आहे मित्रांनो, की मित्रांनो असा पुरुष जो तिचे ना हट्ट पूर्ण करतो. काय बोललो मी? तिचे ना हट्ट पूर्ण करतो. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की बायकांना जरी दाखवत नसल्या तरी त्या आतून ना हट्टी असतात आणि त्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये ना असा कोणीतरी असावा की ज्याने माझे ना सर्व हट्ट, माझे सर्व नखरे पूर्ण करावेत. आणि जर असा एखादा पुरुष त्या बाईच्या आयुष्यामध्ये असेल ना की जो तिचे सर्व हट्ट आणि तिचे सर्व नखरे पूर्ण करतो, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे त्या बाईने ना कधी पण म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा कधी पण त्या पुरुषासोबत ना असा हट्ट केला की मला आता ना आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे, तू मला ना आत्ता बाहेर जाऊन आईस्क्रीम आणून दे. तर मित्रांनो, म्हणजे रात्रीच्या वेळी पण ना तो पुरुष बाहेर जातो आणि तिच्यासाठी ना तो आईस्क्रीम घेऊन येतो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की जो पुरुष ना त्या बाईचे हट्ट, तिचे नखरे पूर्ण करतो, तर असा पुरुष ना त्या बाईला खूप जास्त आवडतो. आणि अशा पुरुषाला ना बायका कधी आपल्यापासून त्या लांब जाऊन त्या देत नाही, कारण असा पुरुष ना बायकांना हवा असतो, जो पुरुष ना त्यांचे हट्ट पूर्ण करेल, त्यांचे नखरे पूर्ण करेल. तर मित्रांनो, त्यामुळे ना अशा पुरुषाला बायका स्वतः पटवण्याचा प्रयत्न कायमचा करतात आणि त्याला आपल्या आयुष्यामध्ये ना कायमचं ठेवून देतात, कारण असा पुरुष ना त्यांना खूप जास्त आवडतो. आता त्याच्यानंतर जो चौथा पुरुष आहे, तर तो चौथा पुरुष ना असा आहे मित्रांनो, की तिला ना खूप जास्त महत्त्व देणारा. काय बोललो मी? तिला ना खूप जास्त महत्त्व देणारा. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की बायकांना असा पुरुष त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हवा असतो, जो त्यांना ना खूप जास्त महत्त्व देईल. जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईने कधी पण ना त्याला असं सांगितलं की माझं असं असं काम होतं रे, ते काम ना तू आत्ताच्या आत्ता कर. आणि जर तो पुरुष ना त्या वेळेला तो जर बिझी असेल तरी पण तो ना आपल्या हातातलं काम ना तो बाजूला टाकतो आणि त्या बाईचं काम ना तो करायला घेतो. किंवा त्या बाईने त्याला सांगितलं की तू ना असे असे कपडे घालू नकोस, तू ना असे असे कपडे घाल. म्हणजे मित्रांनो, असं बोलल्यावर पण ना तो पुरुष कसलाही विचार न करता त्या बाईचं ऐकून ना तिने जसं सांगितलंय तसे कपडे घालायला तो सुरुवात करतो. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, की तो तिला ना गरजेपेक्षा जास्त तिला महत्त्व देतो, तिच्या सर्व गोष्टी तो ऐकतो. तर असा पुरुष ना जो तिला महत्त्व देतो, जो तिच्या सर्व गोष्टी कायमच्या ऐकतो, तर असा पुरुष ना बायकांना खूप जास्त आवडतो. आणि अशा पुरुषाला ना बायका कायमच्या आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. आता त्याच्यानंतर जो पाचवा पुरुष आहे, तर तो पाचवा पुरुष असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तिची ना जास्तीत जास्त काळजी घेणारा. काय बोललो मी? तिची ना जास्तीत जास्त काळजी घेणारा. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की प्रत्येक बाईला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये असा कोणतरी असावा ज्याने माझी ना जास्तीत जास्त काळजी त्याने माझी घ्यावी. जसं मला जरासुद्धा काय झालं ना तर त्याने लगेच धावत पळत माझ्याकडे यावं, माझी म्हणजे चौकशी करावी, असं म्हणजे बायकांना वाटतं. आणि जर त्यांच्या आयुष्यामध्ये ना असा कोणी पण जरी असेल जो त्यांची ना खूप जास्त काळजी घेतो, म्हणजे त्या बाईला ना जरासुद्धा काय झालं की तो पुरुष ना कावरा बावरा होतो, तो लगेच ना तिला भेटायला जातो, तिला लगेच कॉल करतो, तिची म्हणजे चौकशी करतो, तिला काहीतरी घेऊन येतो. असं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ना समजलं असेल की जो तिची ना काळजी घेतो, तर असा ना काळजी घेणारा जो पुरुष असतो ना, तर मित्रांनो अशा पण पुरुषाला बायका कधी ना आपल्यापासून लांब जाऊन त्या देत नाही. अशा पुरुषाला ना बायका स्वतःहून पटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला स्वतः पटवून ना त्याला आपल्या आयुष्यामध्ये कायमचा ठेवून देतात. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.